नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. महापालिकेने राबवली प्लास्टिक विरोधी कारवाई. 40,000 रुपये दंड वसूल करत 65 किलो प्लास्टिक केला जप्त. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज महा डीबीटी पोर्टलवर सादर करावेत, समाज कल्याण विभागाने केले आवाहन. आणि सासरच्या लोकांनी आत्महत्येस केले प्रवृत्त. युवकाने पिवळे द्रव प्राशन करून केली आत्महत्या. पत्नीसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. महापालिकेच्या प्लास्टिक विरोधी कारवाईत 40,000 रुपये दंड वसूल करत 65 किलो प्लास्टिक जप्त केले. सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरात प्लास्टिक विरोधी मोहीम राबवण्यात आली. या अंतर्गत विविध आस्थापनांवर कारवाई करून एकूण 40,000 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर 65 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या आदेशानुसार मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध 38 ठिकाणी आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 40,000 रुपये दंडात्मक कारवाई करून 65 किलो प्लास्टिक जप्त केले आहे. प्लास्टिक विरोधी जनजागृती करण्यात आली. या कारवाई मोहिमेत मुख्य आरोग्य निरीक्षक मंजुनाथ बागेवाडी, शेषराव शिरसट, झोनकडील आरोग्य निरीक्षक खाजप्पा कट्टीमनी, सोमनाथ सिद्धगणेश, श्रीदेवी गायकवाड, शीलरत्ना दुबटे, पवन वाघमारे, वाहिद पेरमपल्ली, शिवकुमार कुलकर्णी यांच्यासह जमादार उपस्थित होते. सोलापूर शहरात महापालिका प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी प्लास्टिक विरोधी कारवाई मोहीम राबवण्यात येत आहे. विविध आस्थापनांची तपासणी करण्यात येत आहे. प्लास्टिक वापरणे बंदी आहे. आस्थापनांमध्ये प्लास्टिक आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी स्पष्ट केले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज महा डीबीटी पोर्टलवर सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष 2023-2024 साठी शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी या योजनेचे अनुसूचित जाती प्रवर्गातील अर्ज महाडीबीटी पोर्टलवर नूतनीकरण अर्ज व नवीन अर्ज नोंदणी सुरुवात करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील काही महाविद्यालयात उशिरा प्रवेश होणे, उशिरा निकाल लागणे आदी कारणांमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सादर करता आले नाहीत. मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी 3 ऑक्टोबर 2023 रोजी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले होते. जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी सन 2023-24 मध्ये शिष्यवृत्तीचे अर्ज मुदतीपूर्वी भरून विद्यालयांकडे सादर करावेत. तसेच सदरचे अर्ज संबंधित महाविद्यालयांनी समाज कल्याण विभागाकडे पडताळणी करून शिष्यवृत्ती महागाई सादर करावेत. संबंधित महाविद्यालयांनी अर्ज भरण्याची सुविधा आपल्या महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्रात उपलब्ध करून द्यावी. तसेच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी अर्ज भरण्याबाबत जनजागृती करावी. महाविद्यालय स्तरावरील सर्व पात्र अर्ज या कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीत वर्ग करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे. दैनिक तरुण भारतच्या कार्यालयात लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. दीपावली निमित्त होडगी रोडवरील दैनिक तरुण भारत आणि वृत्तवेध चॅनेलच्या कार्यालयात लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. पुरोहितांच्या मंत्रघोषात विधिवत श्री लक्ष्मीपूजन करण्यात आले. Gracias.
यतनं हरिः शुभकर्ता रुकर्ता वक्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपालयाची मांगे सुंदर वचे नोराची कंठी लटके मान मुक्ता भवराची देव जय मंगलमूर्ति दर्शनात्रे मान धने मात्रे मान कामना पूर्ति देव जय जगदा भरा गौरी गुमरा चंद्रनाची रूपी कुंकुमेश्वरा यावेळी दैनिक तरुण भारतचे कार्यकारी संचालक दिलीप पेठे, सुवर्णा पेठे, ॲडव्होकेट चैतन्य पेठे, कार्यकारी संपादक विजयकुमार पिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास बिनगुंडी, व्यवस्थापक विनायक पुला, महेश देड्डी, राजाराम मस्के, प्रकाश जाधव, संगमेश जेवरे, नागसेन शिवशेरण, शरणप्पा शाबादे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. रिपब्लिकन सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिले. सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शहर रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांना निवेदन देण्यात आले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे फंड, ग्रॅच्युटी, पेन्शन विक्री, शिल्लक रजेचा पगार यासह रमाई आवास योजनेतील प्रलंबित अर्ज तातडीने मार्गी लावावेत. डेंग्यूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शहरातील गटारी तात्काळ स्वच्छ करून फवारणी करावी. लाड समितीच्या शिफारशीनुसार सेवानिवृत्तांच्या वारसा हक्कांचा नवीन अर्ज दाखल करून घ्यावे व अनुकंपा तत्वावरील प्रलंबित अर्ज तात्काळ मार्गी लावावेत. घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांवर वेतनात होत असलेल्या अन्याय त्वरित दूर करून थकीत रकमेसह वेतन देण्यात यावे. कर्मचाऱ्यांसाठी असलेली कॅशलेस मेडिक्लेम योजना त्वरित सुरू करावी. शहरातील सार्वजनिक बोरच्या नोंदी घेऊन महापालिकेने त्या तात्काळ ताब्यात घ्याव्यात. खराब झालेल्या पिण्याच्या पाईपलाईन बदलून नव्याने टाकण्यात याव्यात आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांना निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन शिंदे, चंद्रशेखर चंदनशिवे, सिद्धार्थ कांबळे, मनोज म्हात्रे, रमेश अलकुंटे, दादाराव डुरके, भागवत गायकवाड, राम रणसुरे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सासरच्या लोकांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याने युवकाने सडा मारण्याचे पिवळे द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याप्रकरणी मृताची पत्नी आणि अन्य 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्या मंडळींनी पत्नीस नांदवण्याच्या घरगुती कारणावरून नाथबुक्क्यांनी मारहाण, दमदाटी करून आत्महत्या करण्यास चिथावणी दिल्याने राजेश हणमंतू भीमरथी वय 35 या तरुणाने आत्महत्या केली. ही घटना हैदराबाद रस्त्यावरील जुनाविडी घरकुल तुळशांती नगरात शनिवारी 11 नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात मृताच्या पत्नीसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: हैदराबाद रस्त्यावरील जुनाविडी घरकुल तुळशांती नगरातील रहिवासी राजेश भीमरथी आणि त्याची पत्नी नंदिनी भीमरथी यांच्यात नेहमीच तक्रार, वादविवाद होऊन कौटुंबिक खटके उडत होते. त्यास कंटाळून नंदिनी तिचा एकुलता एक मुलगा आणि मुलीसह राजेशपासून वेगळे राहत होते. त्यातूनच नंदिनीची माहेरची मंडळी राजेश भीमरथी याला तिला नांदवण्याच्या कारणावरून नेहमीच वादविवाद व तक्रारी करून त्याच्यावर दबाव टाकत होते. नेहमीचा वाद, सततच्या तक्रारी आणि वारंवार मिळणाऱ्या धमक्यांना तो पुरता कंटाळला होता. त्यास कंटाळून राजेशने पूर्व भागात अंगणात सडा मारण्यासाठी सर्रासपणे वापरले जाणारे रासायनिक पिवळ्या रंगाचे विषारी द्रव्य प्राशन करून मृत्यूला कवटाळण्याचा मार्ग पत्करला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यास आत्महत्या करण्यास चिथावणी देऊन विषारी पिवळे द्रव्य प्यायला भाग पाडून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाली असल्याची फिर्याद मृताचा भाऊ नागेश हणमंतू भीमरथी, राहणार प्लॉट नंबर 115, तुळशांती नगर, जुनाबिडी घरकुल, सोलापूर, सध्या प्लॉट नंबर 153, BGR नगर, जवाहर नगर, सिकंदराबाद याने MIDC पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार मृताची पत्नी नंदिनी भीमरथी, हिरेश चंचाल, श्रीकांत चंचाल, करप्पा गुणगी, कासूबाई गुणगी, गोविंदप्पा चंचाल, भीमण्णा कुरुड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक कुकडे गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. दिवाळी सुट्टीतही शासकीय कर्मचारी कुणबी नोंदी शोधण्यामध्ये व्यस्त झाले. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार अक्कलकोट तहसील कार्यालयातील कुणबी नोंदीबाबत पुरावे शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तहसील कार्यालयातील सर्व जुने रेकॉर्ड शोधण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, कार्यालयातील कर्मचारी यांचे आदेश काढून नेमणूक करण्यात आली आहे. तहसील कार्यालयातील 7/12 जन्म मृत्यू नोंदवही, कडई पत्रक यामध्ये तपासणी केली असून सद्यस्थितीत 1,49,305 एवढी नोंदी तपासणी करण्यात आल्या असून त्यामध्ये आतापर्यंत कुणबीच्या 22 नोंदी आढळल्या आहेत. तसेच तहसील कार्यालयात अभिलेख कक्षामध्ये कुणबी नोंदीबाबत मदत कक्ष स्थापन करण्यात आले असून त्याचे नोडल अधिकारी विकास पवार, निवासी नायब तहसीलदार, मोबाईल नंबर 8788132381 यांची नेमणूक करण्यात आली आहे. तालुक्यातील नागरिकांना याबाबत काही अडचण असल्यास त्यांनी कुणबी मदत कक्षाशी संपर्क करावा अथवा नोडल अधिकारी विकास पवार यांच्याशी संपर्क साधावा. याबरोबर पंचायत समिती अक्कलकोट, नगरपालिका दुधनी, मैंदर्गी, अक्कलकोट पोलीस स्टेशन उत्तर व दक्षिण, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय अक्कलकोट येथेही कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू असून पुढील आठवड्यापर्यंत हे सर्व कामकाज संपेल अशी अपेक्षा आहे. डॉक्टर कैलासवासी रतनचंद माणिकचंद शहा यांचे वयाच्या 90व्या वर्षी नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी पाण्यात विसर्जन न करता नवीन वृक्ष लागवड करून त्या वृक्षांच्या मातीमध्ये या अस्थी टाकण्यात आल्या. सोलापुरातील प्रसिद्ध डॉक्टर रतनचंद माणिकचंद शहा यांचे वयाच्या 90व्या वर्षी नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी पाण्यात विसर्जन न करता नवीन वृक्ष लागवड करून त्या वृक्षांच्या मातीमध्ये या अस्थी टाकण्यात आल्या. सोलापूर येथील नामांकित डॉक्टर व युनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे संचालक जयधवल करमकर यांचे चुलते रतनचंद माणिकचंद शहा यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी पाण्यात विसर्जन न करता शहा परिवाराने एक नवा आदर्श समाजासमोर उभा केला आहे. अस्थि विसर्जन न करता नळदुर्ग येथील रिसॉर्ट येथे नवीन झाडे लावून त्या झाडाच्या मातीत अस्थि टाकण्यात आल्या. आज समाज जुन्या रूढी परंपरेत अडकून पडला आहे. या परंपरा जपण्यात हजारो रुपयांचा खर्च होत आहे, पण शहा परिवाराने मात्र आज ज्याची खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे ती गोष्ट अगदी साधेपणाने केली. युनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे संचालक जयधवल करकमकर यांनी स्वतःच्या हातांनी झाडे लावून त्या झाडांच्या मातींमध्ये या अस्थि विसर्जन केल्या. यावेळी सोलापूरचे प्रसिद्ध उद्योगपती मिलिंद शहा, युनिवंडर्सचे व्यवस्थापक तन्वीर व युनिटी मल्टीकॉन्सचे जनसंपर्क अधिकारी विनायक अहंकारी उपस्थित होते. माझे स्वर्गीय काका डॉक्टर रतनचंद माणिकचंद शहा करकमकर यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन झालं. जुन्या पिढीतील नामवंत डॉक्टर, IMS सोलापूरचे फाउंडर मेंबर यांच्या अस्थी आणि रक्षा या विसर्जित न करता आम्ही यांचं आमच्या समाजात नसताना सुद्धा आम्ही हा उपक्रम चालू केला. आम्ही यांच्या रक्षा हे करून इथं झाडं लावली आहेत. ढोकी येथील तेरणा साखर कारखान्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत हे मंगळवारी मोळी पूजनामध्ये सहभागी होणार आहेत. धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा मोळी पूजन सोहळा मंगळवारी दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या हस्ते मोळी पूजन होणार आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठा कारखाना असा नावलौकिक असलेल्या ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे गाळप तब्बल 12 वर्षांपासून बंद होते. जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर सावंत यांच्या भैरवनाथ शुगर्सने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी करार करून हा कारखाना 25 वर्षांच्या भाडेतत्वावर चालवण्यास घेतला आहे. चेअरमन शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सावंत परिवाराने रात्रंदिवस मशिनरींच्या दुरुस्त्या करून कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देऊन बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तेरणा परिसरातील व्यवसाय फुलवला आहे. कारखान्याच्या ऊस गाळपासाठी सज्ज झाला आहे. वर्षातील 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या दीपावली वाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मंगळवारी सकाळी 10 वाजता तेरणा कारखान्याचा मोळी पूजन सोहळा पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी तेरणा कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव सावंत, खासदार रवींद्र गायकवाड, हरिभक्तपरायण प्रकाश महाराज बोधले, कार्यकारी संचालक तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विक्रम सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष
धनंजय सावंत कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांची उपस्थिती असणार आहे। या सोहळ्यात शेतकरी सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन सावंत यांनी केले आहे। किल्ले धारूर तालुक्यातील अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना वस्त्रोद्योग विभाग दरवर्षी एक साडी मोफत देईल। किल्ले धारूर पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार नजीर कुरेशी यांच्या म्हणण्यानुसार किल्ले धारूर तालुक्यातील अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना वस्त्रोद्योग विभाग दरवर्षी एक मोफत साडी देईल। या योजनेचा लाभ परिसरातील 2866 कुटुंबांना होणार आहे। राज्य सरकारने 2023 ते 2028 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी शाश्वत आणि एकात्मिक वस्त्रोद्योग धोरणाला मान्यता दिली आहे। या धोरणानुसार राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना दरवर्षी मोफत साडी मिळणार आहे। साड्यांचे वाटप सुरू झाले असून धारूर तालुक्यातील 2866 अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रथम लाभार्थ्यांमध्ये आहेत। त्याच गावातील स्वस्त धान्य दुकानात सर्व साड्या मिळतील। धारूर पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार नजीर कुरेशी यांनी लाभार्थ्यांना योग्य ती साडी पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे। बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। महापालिकेने राबवली प्लास्टिक विरोधी कारवाई। 40,000 रुपये दंड वसूल करत 65 किलो प्लास्टिक केला जप्त। विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज महा डीबीटी पोर्टलवर सादर करावेत, समाज कल्याण विभागाने केले आवाहन। आणि सासरच्या लोकांनी आत्महत्येस केले प्रवृत्त। युवकाने पिवळे द्रव प्राशन करून केली आत्महत्या। पत्नीसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। या बातम्यांसह इथेच थांबूयात। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।